बॉलिवूडमध्ये एकेकाळी एक अशी अभिनेत्री होती जिची गणना सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये व्हायची. पण काळाच्या ओघात ती इंडस्ट्रीतून गायब झाली आणि शेवटचे दिवस मात्र एकाकीपणात काढत तिने जगाचा कायमचा निरोप घेतला. मित्रांनो, आपण बोलत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी जयवंत यांच्याबद्दल. 18 फेब्रुवारी 1926 रोजी जन्मलेल्या नलिनी यांनी 1940 आणि 50च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केली होती. 1950च्या दशकात तर फिल्मफेअरने तिला चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर महिला म्हटले होते. दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने देखील तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत तिला त्यांच्याबरोबर काम केलेल्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हटले होते. 90च्या दशकातील नलिनी या आघाडीच्या अभिनेत्री बनल्या होत्या. समाधी, संग्राम, राही, मुनीमजी, बहिणी आणि अनोखा प्यार हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. मात्र त्यांच्या खाजगी आयुष्यात अनेक चढ उतार आले. त्यांचे पहिले लग्न देखील मोडले. चेंबूरमधील त्यांचा भव्य बंगला एकेकाळी हास्यकल्लोळाने भरलेला असायचा. तोच तिच्या शेवटच्या दिवसात एकाकीपणाचा साक्षीदार बनला. त्याच बंगल्यात या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाने तिचा मृतदेह याच भयान बंगल्यात 3 दिवस कुजत राहिला. एकेकाळी रौप्यमाची शिखरे पार केलेल्या या अभिनेत्रीचा शेवट मात्र अत्यंत एकाकी आणि दुर्लक्षित अवस्थेत झाला. त्यांचे शेवटचे दिवस इतके वाईट असतील असे नलिनी यांना देखील स्वप्नात कधी वाटले नव्हते. तर आपल्या वाईएन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.